हॅलो फ्रेंड्स. सो ॲक्च्युली हा ब्लॉग थोडा लेटच येतो आहे. जेव्हा मी आईकडे गेले होते तेव्हा आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, कोल्हापूरच्या पुढे सातेरी म्हणून आहे तिथे. तर खूप ऐकून होते या मंदिराबद्दल. जागृत देवस्थान आहे महादेवाचं. तर कोल्हापूरच्या पुढेच आहे, 20-25 किलोमीटर आहे अंतरावर. तर आम्ही मोस्टली संध्याकाळचा प्लॅन केला होता, पण आम्ही अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि आम्ही थोडं उन्हात टाईपला त्यामध्ये पोचलो. पण खूप छान वातावरण होतं. असा टेकडावर मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे महादेवाचं. तर इतका सुंदर व्ह्यू होता की हे पावसाळ्यात आणि थंडीतसुद्धा खूप छान ठिकाण आहे. आणि गाडी वरपर्यंत जाते, त्यामुळे चालायला जास्त लागत नाही. सो तुम्ही एजेड लोकांनासुद्धा तिथे आरामात घेऊन जाऊ शकता. स्नो बर्फामध्ये असं त्याचं स्ट्रक्चर आहे. तर हा नंदी आहे बाहेर असा केलेला. तर तुम्ही पाहू शकता, इतकं उन्हाळ्यातसुद्धा तिथे थंडावा देणारी हवा होती की म्हणजे खूप छान वातावरण होतं. तर आम्हाला लवकर परत घरी जायचं होतं, त्यामुळं आम्ही त्या हवेत गेलो. त्यानंतर इथे एक जुनं हे विहीर आहे, अशी पुरातन लोकं तिथली सांगतात आम्हाला की ही जुनी विहीर आहे, खूप खोल आहे यामध्ये. त्यानंतर आम्ही पायऱ्या चढत चढत वर गेलो. तर तुम्ही पाहू शकता, राघव एकटाच निवांत चालत आहे पायरीवरून. तर थोडंसं कठडा वगैरे आहे, त्यामुळे लक्ष ठेवून चालावं लागेल एवढंच. बाकी वातावरण आणि एवढं छान ॲम्बिशन्स होता मंदिराच्या इथला की मस्त वाटलं पाहून. असा विचार करून इथे ट्रिपसुद्धा आलेले आजूबाजूचे जे खेडेगावस आहेत. तर तिथले सहलीसुद्धा इथे आल्या होत्या. त्यामुळे थोडं ऊन होतं, पण हवा आतमध्ये मस्त होती. हे पाहू शकता तुम्ही, एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे. जे महादेव भक्त आहेत किंवा ज्यांना आवडतं अशा ठिकाणी व्हिजिट करायला, सो मस्त तुम्ही महादेवालाच्या मंदिरला, हे सातेरी म्हणून आहे कोल्हापूरच्या पुढे, तिथे तुम्ही जाऊ शकता. छान असं बर्फाळ असं मंदिर आहे हे. तर जागृत देवस्थान आहे हे महादेवाचं. तर छान आम्ही दर्शन घेतलं देवाचं. राघवने सुद्धा दर्शन घेतलं व्यवस्थित. आम्ही ॲक्च्युली अंबाबाईला गेलो होतो. तर खूप दिवसापासून मला सातेरी जायचं होतं आईकडे गेल्यापासून, पण तो काल म्हणजे त्या दिवशी योग आला. त्यानंतर आम्ही इथून बाहेर पडलो आणि इथे एक देवीचं पण सुद्धा आत मंदिर आहे, जे गणेश मंदिर आणि पार्वती माता मंदिर असं मंदिर आहे ते. त्यानंतर आम्ही दर्शन घेऊन खाली आलो. तर खूप नक्की तुम्ही कोल्हापूरला गेला की मस्ट इथे सातेरीला व्हिजिट करा. त्यानंतर हे जे दोन आमचे कार्टून मामा आहेत, ते राघवला मस्ती करत असे आम्ही खाली आलो. सो नेक्स्ट अशाच आम्ही कुठे कुठे व्हिजिट केलो होतो. सो स्टे ट्यून. थँक्यू. बाय बाय.